सातवा, समास सातवा, साधन प्रतिष्ठा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च दीपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवरणेन नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम ने वळली रामदास बोले या नामे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जैधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षिततले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक 7वा, समास 7वा, आपला साधन प्रतिष्ठा निरूपण या ठिकाणी आपलं चिंतन चालू आहे। आणि या चिंतनामध्ये अद्वैताबद्दल वर्णन न करता सगळ्या गोष्टी द्वैतामध्ये आहेत असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. म्हणजे कोणतीही तुलना आपण जर करायला गेलो तर ती सगळी तुलना आपण द्वैतातच करू शकतो असं त्यांचं आपल्याला काल आपलं त्याच्यावरती चिंतन झालं आहे. आता जेव्हा आपण अद्वैत किंवा शंकराचार्यांचा अभ्यास करतो त्या ठिकाणी जे काही चिंतन घडलं ते चिंतन आपण या ठिकाणी समूहामध्ये पाठवलं आहे की द्वैत भाव म्हणजे कोणता, की मी वेगळा आहे हा भाव आहे, मी वेगळा आहे आणि ईश्वर वेगळा आहे हा भाव सरळ सरळ द्वैत आहे. ज्यावरती आपण जवळपास अर्धा पाऊण तास चिंतन काल केलं की ज्याही कोणत्या गोष्टींचा विचार मी करते त्या सगळ्या गोष्टी म्हणजे वेगळा द्वैत भावामध्येच त्याचं चिंतन घडतं आहे. येथे मी आणि ईश्वर दोन दिसतात, कारण मी वेगळा आहे आणि ईश्वर वेगळा आहे असे दोन दिसतात. म्हणजेच भक्त आणि भगवान, जीव आणि परमात्मा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्याला द्वैत भाव म्हटलेला आहे. तो एकमेकांशी संबंधितच. शरणागती जरी आहे, दास्यभक्ती जरी आहे, भक्ती प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी शरणागती या सगळ्या जरी असल्या तर दोन भागामध्ये आहे. मी वेगळा आहे आणि भगवंत वेगळा आहे. भलेही भगवंताला प्राधान्य आहे आणि जीव हा स्वतःला लहान समजतो तरीसुद्धा द्वैत भावामधला हे वर्णन आहे. आता अद्वैत भाव म्हणजे मध्ये कोण आहे, आता जर शंकराचार्यांचा विचार केला तर ते लिहिलाय सरळ. त्याचा विचार जर आपण समोर केला तर मी कोण आहे या शोधात वेगळ्या मीचा अहंकार गळून पडतो. हा जो मी म्हणून देह समजत होतो, ज्या देहाने मी भगवंताची पूजा करतो, ज्या इंद्रियांनी मी देवाची पूजा करतो, ज्या हातांनी मी पूजा करतो, तो मी कोण आहे. पण हाताने करतो का करणारा कोण आहे हा जो थोडासा आतमध्ये विचार केला तर मग मीचा अहंकार गळून पडतो. मी करणारा नसून, म्हणजे सर्वसाधारण आपण हातांची उपमा जर दिली तर हात फक्त हातांनी पूजा नाही करता येत. आपल्याला मन असलं पाहिजे त्या ठिकाणी. मनाने सांगितलं तीच गोष्ट डोळे बघतात, मनाने सांगितलं तीच गोष्ट हात करतात, मनाने पाहिलं तीच गोष्ट श्रवण करतात. मग या सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित असल्यामुळे आतमध्ये कोणीतरी सांगणारा आहे. हा जर कोणी मी माझ्या लक्षात आला तर मी कोण आहे याच्या शोधात मीचा वरचा अहंकार गळून पडतो आणि शेवटी असा अनुभव येतो, शंकराचार्य म्हणतात की मी वेगळा नाही आहे, केवळ तेच एक परमसत्य आहे जे मी पाठवलं आहे ते वाचते आहे. याला एका सूत्रात सांगायचं असेल तर द्वैतामध्ये मी ईश्वराला पाहतो, भक्तीत मी ईश्वराला हाक मारतो. हे माझ्या कालच्या चिंतनाला शंकराचार्यांचं जे आजचं जे चिंतन आहे ते बऱ्यापैकी आपल्याला सरळ करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी म्हटलं की द्वैतामध्ये जर मी विचार केला तर द्वैतामध्ये मी ईश्वराला पाहतो. समोर सगुणाची मूर्ती आहे. पूजा करत असताना पूजेमध्ये भगवंताचं स्वरूप बघणं, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वाहणं, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं वस्त्र घालणं, या सगळ्या द्वैताची पूजा म्हणजे मी ईश्वराला पाहतो. भक्तीमध्ये मी ईश्वराला सरळ हाक मारतो, आहे द्वैतातच, पण ए ईश्वरा धाव, धावे जे म्हणतात ते मी ईश्वराला हाक मारतो. अद्वैतामध्ये जे अद्वैताचे उपासक आहेत ते मी लयाला जातो आणि केवळ ईश्वर शिल्लक राहतो. आणि तुमच्या म्हणजे आधीच्या विचारांशी जर आपल्याला जोडायचं असेल तर देह अनेक आहेत. हे आणखी सोपं झालं समजायला, कारण शंकराचार्यांचा जर आधार घेतला तर समजायला सोपं जातं. म्हणून हे चिंतन घडलं की अनेक देह आहेत, देह अनेक आहेत. मग देह अनेक असल्यामुळे मनही अनेक आहेत. मग मनही अनेक असल्यामुळे अनुभवसुद्धा अनेक आहे. याचा अनुभव आपण आधीच्या समासामध्ये अनंताचा विचार करत असताना घेतला. अनंत म्हणजे जो परमात्मा परब्रह्म आहे तो अनंत, आणि त्यांनी अनंत सृष्टी जी निर्माण केली तो सुद्धा अनंत. दोन्हीकडे अनंताचा विचार करता येतो. अमर्याद अशी सत्ता ही सुद्धा अनंत आहे.
आणि त्याला सांभाळणारा सुद्धा अनंतच आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे देह अनेक आहेत म्हणून मन अनेक आहे, मन अनेक आहे म्हणून अनुभव अनेक आहे, अनुभव अनेक आहे असं असताना सुद्धा चेतना बाकी एकच आहे. असा विचार जर केला उपनिषदांच्या किंवा वेदांताच्या साह्याने, तर द्वैत द्वैत काय आणि अद्वैत काय याकडे येता येतं. देह अनेक, मन अनेक, अनुभव अनेक, दुःखाचे प्रकार अनेक, सुखाचे प्रकार अनेक, पण घेणारा अनुभव घेणारा एकच आहे, चेतन. अनुभव अनेक आहेत पण चेतना एक आहे. हाच भाव उपनिषदामध्ये शंकराचार्य जे सांगतात ते, किंवा उपनिषद जे सांगतात ते अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी यासारख्या महावाक्यांच्या दिशेने येऊन ठेपतो. आता हा जो विचार आहे, जो आपण जशी दास्यभक्ती वाईट आहे का? अजिबातच नाही. द्वैतामध्ये भक्ती करणं सुद्धा वाईट नाही, पण द्वैताच्याही पुढे अद्वैतापर्यंत भगवंत येऊ देतो. उलट त्याला असं म्हणायचं आहे की तुम्ही माझ्यापर्यंत या. म्हणजे स्वतःला जर विसरले तर म्हणतो तो की मी आणि तू काही वेगळा नाही. मी जशी तू माझी वाट बघतो तशीच मी तुझी वाट बघतो. आणि मी वाट बघत असतो कारण सगळे एकच आहे, एकाचीच एकमेकांना वाट बघतो. सजातीय आहेत ना, सजातीय लोक खरंच एकाच अंशाचे असल्यामुळे, आपण एकमेकांचे असल्यामुळे सगळे एकच आहोत इथपर्यंत नेण्याची भगवंताची इच्छा आहे. म्हणजे भगवंतानी जन्माला घालून आधी मायेमध्ये खेळवलं आणि आपण मायेमध्ये रमल्यानंतर त्यांनी मायेमध्ये द्वैत सांगितलं की ही माया मी निर्माण केली, म्हणजे मी कोणीतरी स्वामी आहे या जगाचा. ते सांगितल्यावर द्वैतात आणलं आणि द्वैतात आणल्यानंतर आणखी साधना करत करत भक्ताला तो मी आणि तू काही वेगळा नाही, मिठाच्या बाहुलीच्या उदाहरणाप्रमाणे की तू एकदा मला बघायचा प्रयत्न केला तर मी आणि तू वेगळे नाही, माझं स्वरूप जे आहे ते स्वरूप तुझंच स्वरूप आहे. तू एकदा का माझ्यामध्ये येऊन मिसळली की मी आणि तू काही वेगळा राहत नाही, माझा आणि तुझा अनुभव काही वेगळा नाही. म्हणजे इतक्यापर्यंत याच्यापेक्षा वर काय असू शकतं? आणि याच्यापेक्षा वरती काहीच असू शकत नाही की मी आणि तू एकच आहोत. म्हणजे इतका लाडका इतका लाडका इतका लाडका भक्त की लाडका नाही तो मीच आहे रे, असं पण म्हणू शकतो. ह्या अनुभवापर्यंत आपल्याला शंकराचार्य सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतं वंदे गुरुपरंपरा. ज्याला जसा अभ्यास करायचा आहे, ज्याला गुरुपरंपरेला भक्ती मार्गाने जायचं आहे तर भक्ती मार्ग आहे, आणि जर समजा ज्ञानमार्गाने जायचं आहे तर ज्ञानमार्गाने सुद्धा ते गुरु आपल्याला अद्वैतापर्यंत नेऊन सोडतात. अशी अद्वैत जी परंपरा आहे ती शंकराचार्यांची परंपरा, आणि तीच परंपरा उपनिषदांची आपल्याला दासबोधामध्ये सांगितल्या जाते. आपण फक्त त्याचं विवेचन करतोय, आपण फक्त त्याच्यावरती चिंतन करतोय. अनुभवाचा प्रश्न माझा नाही आहे, अनुभव घेऊ शकतो इथपर्यंत. म्हणजे समोर सोलीव सुख, जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की हे सोलीव सुख आहे, सोन्याचा गोळा, आणि जो तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल असा आनंद ब्रह्मानंदाचा जो माझा स्वरूप आहे तेच स्वरूप तुम्हाला देण्याचा प्रयत्न भगवंताचा आहे. फक्त आता आपल्या मजली, आपण जशी मजल मारू त्या मजलीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या वृत्तीप्रमाणे, आपल्या साधनेप्रमाणे आणि आपल्या कुवतीप्रमाणे आपण कितीही वर जाऊ शकतो, हा त्याचा अर्थ आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर भगवंतांनी आपल्याला किती मोठी गोष्ट समोर दिली आहे आणि त्या समोर तिथपर्यंत आपण जाऊ शकतो असं म्हणता ने ते ध्यानी धरिता नये. मग त्या गोष्टीचं ध्यान धरता येत नाही, त्याचा थोडासा आपण जर विचार केला, जर आपण ती गोष्ट बघितलेली नाही, पण महाराज म्हणतात आमचे की बघितली नाही पण अनुभवली आहे. जय जय रघुवीर समर्थ. किती मोठं वचन आहे हे महाराजांचं. आणि प्रत्येक सद्गुरू हेच सांगतात. प्रत्येक सद्गुरू, कोणतेच सद्गुरू असं सांगणार नाही, हा अनुभव आहे म्हणूनच तुम्ही माझ्याकडे आले, आणि माझ्याकडे आले म्हणजे तो अनुभवाची तुम्हाला जाण आहे, बघितला नाही आहे. एखादी गोष्ट अशी अनाहूत आनंद होतो एखाद्या दिवशी, आपल्याला कळत न कळत असं वाटतं की काहीतरी चांगलं आहे, आज काहीतरी दिवशी चांगलं घडणार आहे. तो अनाहूत आनंद तो काय होतो कळत नाही, कशामुळे होतो ते कळत नाही. मग तसा अनाहूत आनंद, आपल्याला जे समाधान पाहिजे ते समाधानाच्या शोधात जेव्हा जातो तेव्हा ते म्हणतात तुम्ही तो अनुभवला आहे कधीतरी, का अनुभवला याचं पण उत्तर आपल्याला आता मिळतं. द्वैत जरी सोडलं तरी जर मी त्याचा अंश आहे हे जर मी मानलं तरच, अर्थात नाही मानलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आता अशक्यच आहेत समजणं.
जर मी मानलं की मी त्याचा अंश आहे, तर तो कसा आहे? तो सच्चिदानंद आहे. मग तो जो आनंद आहे, तो आनंद मला पाहिजे. का पाहिजे आहे मला? मला का पाहिजे आहे? तर त्याचं कारण हे आहे की तो मी अनुभवला आहे, कारण मी त्याचाच आहे. मी त्याचा अंश असल्यामुळे तोच अनुभव मला पाहिजे. जसं त्या मिठाच्या बाहुलीनी म्हटलं की कोण माझे वडील आहेत ते एकदा बघू तर द्या. बघितल्याशिवाय मला समाधान नाही. अगं त्याच्यामुळे लीन व्हावं लागतं. त्यावेळी सगळं संपवावं लागतं. स्वतःचं जीवन संपून जातं देहरूपानी. बरं, देहरूपानी संपली आणि आत्मरूपानी ती त्याच्यात विलीन झाली, म्हणजे अजून मोठी झाली. गंगा जेव्हा सागरामध्ये विलीन होते तेव्हा गंगा गंगा राहत नाही. जरी गंगेचं स्वरूप गंगेचं जरी राहत नसलं तरी ती सागरामध्ये महासागर बनते, गोड्याची खारी बनते. आणि खारी बनत असताना बाष्पचक्रांनी पुन्हा वर जाते, पुन्हा पाणी आणते. ह्या सगळ्या चक्रामध्ये ती विलीन होते ना गंगा. म्हणजे तिचं गंगेचं स्वरूप जरी संपलं, म्हणजे आपलं नाव रूप असं जरी संपलं, तरी त्यापेक्षा अधिक मोठ्या ह्याच्यात विलीन होतं. हा अनुभव घ्यायचा आहे. मग या सगळ्या गोष्टी घेत असताना आपण अनुभव घेतला नाही असं म्हणू नाही शकत. आपण का मागे लागलोय त्याच्या? का दुःखामध्ये आनंदी राहत नाही? का मला कष्टामध्ये आनंद मिळत नाही? का मला दुःख पाहवत नाही? का मला कष्ट झेपत नाही? कारण आपण नाहीच त्याचा अंशच नाही आपण त्याचे दुःखाचे. भगवंताचं स्मित जसं कधी कमी होत नाही, तसं त्या स्मित कमी नसणाऱ्याचे अंश आपण असल्यामुळे आपलंही स्मित कधी कमी होऊ नये अशी अपेक्षा आहे. जर त्याचा मूल आपण नसतो, त्याचा अंश जर आपण नसतो, तर बाकी आपण दुःखामध्ये रमलो असतो. काय हरकत आहे दुःखामध्ये रमताना? तू दुःखी, मी दुःखी, सगळे दुःखी. काय हरकत आहे दुःख सहन करायला? पण नाही करत, कारण अनुभव आपल्याला सुखाचा आलेला आहे कधी ना कधी. या नाही जन्मी, मागच्या जन्मी प्रत्यक्षही घेतला असेल कदाचित, आणि नसेलही घेतला, सरळही माझा जन्म याच जन्मात झाला असेल, तरी सुद्धा आहे तो अंश भगवंताचाच. म्हणजे मागच्या जन्मी घेतला असेल तरी पण अंश त्याचाच, आणि सरळ जरी झाला असेल तरी त्याचा. ह्यावर जर बुद्धी स्थिर झाली तर आनंदाचा अनुभव घेतला. दिसलं काहीच नाही आहे, दिसलं काहीच नाही, कारण की माईक बुद्धी आहे. दिसलं काहीच नाही याचं कारण माईक बुद्धी आहे. भागवत आपल्याला भरपूर आधार देते याच्यावरती. सगळेच ग्रंथ आपल्याला या गोष्टीचा आधार देतात आणि ते त्याच गोष्टी समोर आणतात भगवंत बरोबर, की अजून अजून तुझ्या आयडियाज, कल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे. मग त्यांनी म्हटलं की 25वी होती ना, मग त्यांनी म्हटलेलं आहे की ध्यानी धरिता नये चिंतनी चिंतावे ते काय. मग त्याचं चिंतन कशाचं करायचं बरं? मग कधी कधी भक्ती मार्गाला लागलं की रामाचं चिंतन करत आपण आपलं आयुष्य घालवतो. मग त्याच्याही पुढे जर विचार केला तर निर्गुणाचा विचार करतो. निर्गुणाचा विचार करत असताना परब्रह्माचा विचार करतो. या सगळ्या गोष्टीमध्ये चिंतन त्याचंच करत राहावं, वर जात राहावं. चिंतन त्याचं करावं. मनामध्ये न समाय परब्रह्म ते, पण ते मनामध्ये सामावल्या जात नाही. ते मनामध्ये सामावल्या जात नाही. चिंतन मनाला बाजूला काढून जर चिंतन करायचं ठरवलं तर बाकी हृदय आपल्याला आता आनंद देऊ शकतो. मनाला जर मध्ये आणलं, चुप बसा, हा अनुभव शक्य नाही, अशा सगळ्या गोष्टी आपण स्वतःच, म्हणजे इतरांचा अनुभव न घेता मी माझं स्वतःचंच सांगते की काही गोष्टी जर आपण आधी ऐकल्या असतील तर त्या आपण तेव्हा मानत नव्हतो, आता मानतो. याचं कारण बुद्धीला बाजूला केलं, मनाला बाजूला केलं आणि म्हटलं नाही हे सत्य आहे. हे सत्य आहेत कारण आमचे समर्थ सांगतायत. हे सत्य आहे कारण माझे सद्गुरू सांगतायत. हे सत्य आहे कारण त्यांनी तो अनुभव घेतलाय. हे सत्य आहे कारण त्यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला ते दिसलंय. त्यांना कोणत्याच गोष्टीचा त्रास झाला नाही हे आम्ही बघितलंय, आणि यांना हा जो त्रास झाला नाही तरी ते समाधानात आहे हे जर मी बघितलंय, तर मग त्या दृष्टीकडे आपली जेव्हा दृष्टी वळते तेव्हा आपण म्हणतो नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे दवा पाहिली. त्यावेळी जेव्हा मी त्याच्याकडे बघितलं तेव्हा मला ते दिसलं ना. तोपर्यंत ते होतं. सूर्याचा प्रकाश आहे आणि सगळा प्रकाश असताना सुद्धा जर आपल्याला तो अनुभवता आला नाही, जाणीवच नसेल त्या गोष्टीची, तर त्याचा खरंच काही फायदा नाही. मनुष्यजन्म मिळून सुद्धा काही फायदा नाही. कारण आजच आपण कशावर तरी चिंतन केलं मी जेव्हा, की त्यांनी म्हटलं अज्ञानामध्ये जर ते जीवन गेलं तर कितीही ज्ञानसंपन्न समोर व्यक्ती असला तरी त्याचं अज्ञानातलं जीवन जन्माला येतो आणि तो मरतो. त्याला त्याचं काही वाटत सुद्धा नाही की आपलं जीवन वाया गेलं. म्हणजे तर आणखी 1-2 जन्म घेणं भाग आहे. आणि या अर्थी वाटतंय त्या अर्थी कुठेतरी आपले जन्म सद्गुरूंच्या सानिध्यात असतील, त्यामुळे त्यांची कृपा झाली. या सगळ्या गोष्टींनी चिंतन त्याचं करता येणं
ही सुद्धा त्यांची कृपा म्हणून म्हणतोय. फक्त त्यांची कृपा. तुझ्या दासबोधासी नुसतं त्या बोधवावेच नाही आहे फक्त, तर तुमची कृपा झाल्याने मला हे जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावरचं जे सुख आहे, तुमच्या चेहऱ्यावरची जी समाधानाची रेषा आहे, ते समाधान म्हणजे परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म आम्हाला मिळवण्यासाठी मनाला बाजूला करावं लागेल ना. आता यासाठी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी भागवतामध्ये सांगितल्या आहेत की मला तर ही की नाही समर्थांची खरंच लीला वाटते. चिंतन करायला गेलं आणि तशाच प्रकारच्या गोष्टी ज्या कधीच ऐकल्या नाहीत त्या बरोबर कशा समोर येतात आणि त्याबरोबर माझ्या विचारांना पुढे नेत आहेत. विचारांना पुढे नेणाऱ्या घटना घडतात. म्हणजे यासुद्धा ही आपली गोष्ट नाही आहे. या गोष्टी समोर येणं खरं म्हणजे तो आता कसा होतोय, जसा आपण अद्वैताचा आधार घेतला तसा हा थोडासा आपण ट्रॅक बदलू शकतो. पण ट्रॅक जर बदलला आणि भागवतातल्या 3 गोष्टी जर ऐकल्या, 3 गोष्टी म्हणजे 3 श्लोक जर आपण पाहिले आज, तर आपल्याला निश्चित समजेल की भगवंतांना किंवा समर्थांना म्हणायचं काय. काही हरकत नाही आहे. आपण भागवताचा जरी आधार घेतला तरी हरकत काही नाही. ही ओवी लक्षात ठेवते आणि भागवताकडे वळू. 2 मिनटं फक्त. आता एक बघा, एक अशी गोष्ट आहे. गोष्ट आणि त्यांनी सांगितलं आहे की समर्थांनी की दृष्टांत जर मी दिले आणि दृष्टांत जर कोणी तुमचे स्वतःचे अनुभव असतील, ते अनुभव मला चालणार आहे. कारण त्या अनुभवातून तो व्यक्ती स्वतःला जसं पाहिजे तसा अर्थ काढतो. मन त्यामध्ये गुंतवतो. मन बाहेर काढण्यापेक्षा ह्यांच्या गोष्टीत जर मन गुंतवलं तर कदाचित मनाच्याच आधाराने आपण पुढे जाऊ शकतो, जे मनाला बाजूला काढण्यापेक्षा. म्हणून दृष्टांताचा आधार बरा वाटतो, आहे की नाही. दृष्टांताचा आधार हा बरा वाटतो कारण की मन त्यामध्ये सामावून जातं. जी गोष्ट मला पटत नव्हती ती गोष्ट पटली मनाला आणि मनाला पटल्याबरोबर असं वाटलं तेच करावं. मग त्यांचं तेच म्हणणं आहे, कशाचा विचार करा, ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काय चिंतन करावं, ही ओवी आहे. चिंतनी चिंतावे ते काय, मनामध्ये न समाये परब्रह्म ते. परब्रह्म मनामध्ये सामावल्या जात नाही. मग परब्रह्म कसं आहे याचा शोध घेतला तर काय हरकत आहे. परब्रह्म मनामध्ये सामावल्या जात नाही म्हणजे परब्रह्म आहे काय याचा जर विचार केला तर. आता बघा, द्वारकेमध्ये एक ब्राह्मण होता. ही अतिशय कमी ऐकलेली गोष्ट, बाकीच्यांनी ऐकली असेल, मी तर नाहीच ऐकली. एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाची मुलं जन्माला यायची आणि मुलं जन्माला आली की एक नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 8 नाही, 9 मुलं मरून गेली. जन्माला आली आणि मेली. आता जन्माला आली आणि मेली म्हटल्याबरोबर त्याला, आणि तसाही कंसाचा राग, कंस होता. त्या कंसाच्या दरबारात जायचा प्रत्येक वेळी आणि त्याला म्हणायचा की जसा राजा वाईट, जसा राजा दुष्ट ना, तसा तो दुष्ट असल्यामुळे ना आमचं सगळ्यांचं आयुष्य खराब करून टाकलं आहे. आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आम्हाला त्रास आहे आणि तो त्रास असल्यामुळे माझं एकही मूल जन्माला येत नाही आणि जन्माला आलेलं मरून जातं आणि हा सगळा दोष म्हणे राजाचा आहे. असं करता करता ही बातमी राजाचं, त्याला दोष देत आता त्या चुका आणि या गोष्टींचा विषय नाही, कारण आता आपल्याला सध्या ना सोलीव सुखाकडे जायचं आहे. मग ही जेव्हा गोष्ट 9 गेल्यावर आणि ब्राह्मण म्हणतो माझं ज्ञानदानाचं कार्य मला पुढे न्यायचं आहे ना, मग ज्ञानदानाचं कार्य पुढे नेण्यासाठी मला पुत्र हवा आहे आणि हा पुत्र जर मला टिकत नसेल, माझा काही दोष आहे याच्यात की गृहस्थाश्रम स्वीकारला आहे, मुलं होत आहेत मला, होतात आणि टिकत नाही आहे, हे सगळा राजाचा दोष आहे. हे ऐकलं अर्जुनानी आणि कृष्णाच्या समोर एकदा हे अर्जुनानी याचं ब्राह्मणाचं बोलणं ऐकलं आणि मग तो झाला अस्वस्थ. सात्विक गुण जागृत झाला, सत्वगुणांनी जागृत झाला आणि तो म्हणाला ह्याला मदत केली पाहिजे. भगवंत हसले. भगवंत म्हणे मी इथे बसलेलं असताना ह्याला का वाटतंय मी मदत करावी म्हणून. म्हणजे प्रत्येक वेळी भगवंत अडवतात आपल्याला ह्याच्यापासून. का वाटतंय असं की यांनी मदत करावी. तो ब्राह्मण जेव्हा म्हणाला मी मदत करतो आणि ब्राह्मणाला म्हणाला काही काळजी करायचं कारण नाही. आता तुमची बायको जेव्हा प्रसूतीची वेळ येईल तुमच्या बायकोची, तेव्हा मला सांगा, मी तिची अतिव्यवस्थित काळजी घेतो. मी धनुर्धारी आहे. त्यांनी सांगितलं अरे बाबा मी सगळ्यांकडे जाऊन आलो, राजांकडे जाऊन आलो, कोणाचं ऐकलं नाही, कृष्णाकडे सुद्धा गेलो होतो, त्यांनी सुद्धा माझं काम केलं नाही. 9 मुलं गेलेली आहेत माझी, तू काय करणार. तो म्हणाला कृष्ण जाऊ द्या, सगळे जाऊ द्या, मी गांडीवधारी अर्जुन आहे आणि मी तुझं सगळं करतो.
तुला मूल देतो. आणि त्यांनी ज्या प्रसूतीची वेळ आल्यावरती तिने त्या बायकोच्या बाजूला बाणांचं कवच केलं. अर्थातच इतकं कडक कवच केलं की यातून प्राण जाणं शक्य नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्यांनी त्याला सांगितलं सुद्धा. हे जर मी ऐकलं नाही, किती विश्वास स्वतःवरती, की या सगळ्या विश्वासाने मी सांगतो की तुझं मूल मिळेल. आणि जर नाही मिळालं, माझा हेतू अतिशय शुद्ध आहे आणि माझ्या हातामध्ये कुशलता आहे. मी जगविख्यात धनुर्धारी आहे आणि माझा अतिशय सुंदर हेतू असल्यामुळे तरीही जर काम झालं नाही ना, तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. आता अग्निकाष्ठ भक्षण करीन असं म्हटलेली ही जी एकदम कृष्ण दचकले. होणार तर नाहीच आहे काम. आणि कृष्णाला धक्का बसला. म्हणजे आपण एखादा संकल्प घेतला आणि होणार नसेल तर भगवंताला काळजी वाटते. हे सुद्धा त्यातून कितीतरी गोष्टी याच्यातून निघतात. आणि समर्थांनी जी गोष्ट समोर आणली आहे ना, ती निश्चित याच्याशी संबंधित आहे की कशाचं चिंतन केलं पाहिजे. मग त्यांनी जेव्हा म्हटलं आणि त्यांनी ते केलं, काही झालं नाही. आत्तापर्यंत निदान ते मुलं मरत होते, ते त्याच्या हातात तरी पडत होते. त्यांची मृत शरीरं याच्या हातात तरी पडत होती बरं. आता हे जे 10वं बाळ आहे, जे अर्जुनाने सांभाळलं आहे, त्याच्या वेळेस तर तो सशरीर मुलगा गायब झाला. शरीरसुद्धा दिसलं नाही. आतापर्यंत निदान नुसता प्राण जात होता. आता ते कुंपण केल्यामुळे प्राण गेला आणि शरीरसुद्धा गेलं. आणि शरीरसुद्धा हाताला असल्यामुळे तो आणखी बोंब मारायला लागला की आतापर्यंत निदान मी माझ्या मुलाचे अंत्यसंस्कार तरी करू शकत होतो, ते मूल बघू शकत होतो. आता तर तू मूल जन्माला आलं काय आणि गायब झालं. म्हणजे हे तर आणखी भयानक झालं म्हणे. अर्जुनाला वाईट वाटलं. अर्जुन म्हणाला, घाबरू नको, मी सगळ्या लोकांमध्ये जातो. अर्जुनाने कुठे कुठे गेला पहा. अर्जुन गेला यमलोकात, अर्जुन गेला इंद्रलोकात, अर्जुन गेला अग्निलोकात, अर्जुन गेला सोमलोकात, वायुलोकात, वरुण लोकात आणि सगळ्या लोकांमध्ये अधोलोकात गेला आणि उच्च लोकात गेला. पण पुत्र सापडले नाही. पुत्र सापडले. आता कुठे आहेत पुत्र? मला हे म्हणायचं आहे, शोधायचा प्रयत्न केला की मला कैलासावर इथे दिसतंय का, क्षितिजाजवळ दिसतंय का, क्षितिजाच्या पुढे दिसतंय का माझं सुख, हे प्रयत्न करतोय ना आपण. तोच अर्जुन करतोय. इथे नाही का तिथे, तिथे नाही का तिथे, तिथे नाही का तिथे, असा प्रयत्न केला. सापडले नाही. प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आणि मग शेवटी सांगितलं की अग्निप्रवेश करायलाच पाहिजे. अग्निप्रवेश करायला पाहिल्याबरोबर कृष्णाला धक्का बसला आणि कृष्ण म्हणाला, असं काही करायची गरज नाही. त्याची मुलं कुठे आहेत हे मला माहिती आहे. चल आपण दोघंजणं मिळून त्याची मुलं आणू. म्हणजे साधना पूर्ण झाली की भगवंत स्वतः म्हणतात, कुठे आहे ते मी तुला दाखवतो. कुठे म्हणजे आपण काळजी करायची नाही. आपण कोणतं चिंतन करायचं? भगवंताचं चिंतन करायचं. चिंतन काय करतो? अर्जुन चुकतोय. अर्जुनाला थोडासा अहंकारही झाला आहे, पण तरीसुद्धा भगवंत त्याच्या पाठीशी उभे आहेत. आणि त्यांनी जेव्हा ही अतिशय कमी ऐकलेली गोष्ट आहे. आणि मग अशा पद्धतीने मग कृष्ण म्हणाले, चल माझ्यासोबत. आणि चल माझ्यासोबत म्हटल्यावरती त्यांनी दिव्य रथावर आरूढ झाले दोघंजणं. आणि त्यांचं नेहमीच सारथ्य केलं आहे भगवंतांनी अर्जुनाचं. आणि दिव्य आरूढ होऊन पश्चिम दिशेकडे गेले. आता त्यांना जागा माहिती आहेत कुठे आहेत. पश्चिम दिशेकडे गेले, विश्वाच्या सीमेकडे निघाले आणि 7 समुद्र पार केले, 7 द्वीप पार केले, लोकालोक पर्वत पार केले आणि त्याला ओलांडून ते गहन अशा अंधकारमय भागामध्ये गेले. अंधकारमय भागामध्ये म्हणजे आपण जे म्हणतोय की दिसत नाही आहे. आपण कितीतरी वेळा ही कल्पना केली आहे समर्थांच्या दासबोध जे चिंतन करत असताना, की ह्याच्या पलीकडे, ब्रह्मांडाच्या पलीकडे जे शांत विवर आहे त्याच्या पलीकडे, अंतराळाच्या पलीकडे आणि गहन अंधकारामध्ये प्रवेश केला. आता अर्जुन म्हणाला, दिसत काहीच नाही आहे, इतका अंधार आहे. आपल्याला सुद्धा असंच वाटतं, इथे अंधारामध्ये काय दिसणार आहे आता. प्रत्येक वेळी तुलना चिंतन करत असताना असा जर सोन्याचा गोळा चिंतनासाठी सापडला तर दुसरीकडे बघण्याची गरजच राहत नाही. अंधकारामध्ये आता मी काय करू? मग कृष्ण म्हणाले, काळजीचं कारण नाही. सुदर्शन कशासाठी आहे? सुदर्शन चक्र आपल्या हातातलं घेतलं आणि समोर सोडलं आणि त्याच्या चक्राच्या प्रकाशामध्ये पुढला प्रवास त्यांचा सुरू झाला. म्हणजे सुदर्शन चक्राच्या साह्याने दोघंजण आणखी पुढे गेले. कृष्ण स्वतः आणि अर्जुनसुद्धा असे पुढे गेले. अर्जुनाला मग आता पुढे अर्जुनाला अनंत सर्वव्यापी ब्रह्मज्योतीचं तेज दिसलं. तिथे अनंत ज्योतींचं, ब्रह्मज्योतींचं तेज त्याला दिसलं. अंधार संपला. अंधार संपल्यानंतर तेज दिसलं. ते तेज इतकं प्रखर होतं की त्या अर्जुनाने डोळे मिटले. त्यानंतर ते अद्भुत दिव्य आणि मग त्याच्यानंतर त्या दिव्य ज्योतीच्या नंतर अद्भुत अशा जलराशीत प्रवेश केला. म्हणजे आणखी पुढे जल आहे आता हे समजलं.
आणि जलराशीत प्रवेश केल्यानंतर, हे जास्त मोठं का सांगत नाही, आपल्याला भागवत नाही सांगायचं आहे, आपल्याला याचा संदर्भ जोडायचा आहे. मग जलराशीमध्ये जेव्हा प्रवेश केला तिथे त्यांना दिव्य महाल दिसतो आणि दिव्य महाल दिसल्यानंतर तिथे असंख्य रत्नजडित असे स्तंभांनी शोभणारा असं दिव्य सिंहासन दिसतं आणि त्या महालामध्ये आणि त्या अशा दिव्य अशा कल्पना करतोय आपण की आधी त्यांच्यासोबत कृष्णाच्या सोबत निघालाय. कृष्णाच्या सोबत निघाल्यानंतर हे सगळे पश्चिमेकडे निघाला, सीमेच्या पार गेला, 7 समुद्र 7 द्वीप, लोकालोक पर्वत ओलांडले, गहन अंधकारमय प्रदेशात गेले. अंधकारमय प्रदेशामध्ये सुदर्शन चक्र काढलं, सुदर्शन चक्राच्या प्रवेशामध्ये जलराशीमध्ये प्रवेश केला आणि जलराशी म्हणजे अर्थातच आता अतिशय सुंदर असा आपला श्रावण महिना आहे. त्या जलराशीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अतिशय सुंदर असं रत्नजडित सिंहासन दिसलं आणि त्या सिंहासनावर महालामध्ये महाभोगमनंतमद्भुतं सहस्रमूर्धन्य फणामणी धुमीही, हे आता 10व्या दशमस्कंदातलं श्लोक आहे. अर्जुनाला अनंत शेषाचं सहस्र फण दिसतं. अनंत शेष सोबत कृष्ण आहे. कल्पना करा, कल्पना आपण करू शकतो, कल्पना करायचं तर चांगलंच करायचं, सोबत कृष्ण आहे. जसं लीला राणी योग वसिष्ठामध्ये गेल्या तसंच. आणि अर्जुनाला सोबत कृष्ण असताना सुद्धा समोर काय दिसलं, अनंत शेषाचं सहस्र फण दिसतात. सहस्र फण दिसले आणि त्या फणांवरच्या रत्नांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर प्रकाशित झालेला आहे. त्याचं स्वरूप असं वाटत होतं कैलास पर्वतासारखं शुभ्र आणि कंठ आणि जिव्हा नीलवर्ण आहेत. त्यांनी काय म्हटलंय, कशाचं चिंतन करू म्हणतात ना, 25वा जो श्लोक आहे ना, पुन्हा पाहते, चिंतनी चिंतावे ते काय कशाचं चिंतन करू, त्यासाठी चाललंय. मग नीलवर्ण असा त्या अनंत शेषाच्या शय्येवर महाविष्णू विराजमान आहेत. नंतर त्यांचा वर्ण मेघश्याम आहे. आता त्याचं वर्णन आहे, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकम वरकरे वेणुकरे कंकणम, अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते त्याला प्रत्यक्ष अर्जुनाला दिसलं. नंतर 8 भुजा आहेत, मुकुट कुंडल रत्नांनी झळकट, नंतर वक्षस्थळी कौस्तुभमणी, असं सुंदर असं प्रकारचं सुंदर महाविष्णूंचं स्वरूप त्याला दिसलं. आणि श्रीवत्स चिन्ह ज्याच्या छातीवर आहे त्याच्या सेवेमध्ये कोण आहे, नंद सुनंद दिव्य आयुधे तसेच विविध शक्ती उपस्थित आहेत. अशा प्रकारचं दिव्य स्वरूप अर्जुनाला दिसलं. भगवान श्रीकृष्णांनी त्या अनंत रूपाला स्वतः नमस्कार केला. कितीतरी गोष्टी याच्यावरती बोलू शकतो, 1 तास त्यावरती निरूपण होऊ शकतं की स्वतः श्रीकृष्ण आहेत, जे 16 कलांनी अवतार घेतलेले श्रीकृष्ण, आणि त्यांना नमस्कार केला अनंत निशांना. मग याचंच तर चिंतन करा म्हणतात ते. भगवान श्रीकृष्णाने त्या अनंत रूपाला स्वतः नमस्कार केला आणि अर्जुनाने त्या महाविष्णूंना नमस्कार केला. ह्यांनी नमस्कार केला, मग भानावर आला, अरे आपणही नमस्कार करायला पाहिजे. तेव्हा कुठे समजलं आपल्यासोबत जो येतोय तो कोण आहे, हो त्याचा अंश आपल्यासोबत येतोय ते कोण समजले. नंतर समजलं की कृष्ण नमस्कार करतोय, मग अर्जुनाने नमस्कार केला. श्रीकृष्णांनी स्वतः जेव्हा महाविष्णूंना नमस्कार केला आणि महाविष्णूंनी त्यांच्याकडे पाहून स्मित केलं. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे की ते पुढे सांगते, कृष्ण आणि अर्जुनाचं अनंताचं दर्शन झालं. याचं चिंतन करा म्हणतात आहे. भक्ताला जर पुढे जायचं असेल, सोलीव सुख मिळायचं असेल तर याचं. आणि भागवतातल्या दशमस्कंद म्हणजे अगदी मुकुटमणी आहे. ब्रह्मज्योतीच्या पलीकडे काय दिसलं त्याला, द्वारेण चक्रानुपथेन तत्तमहा परम परम ज्योतिरत्नपारम समश्रुवानम प्रसमिष्य फाल्गुनः प्रताडिताक्षोपित देक्षिणी उभे. आता सुदर्शन चक्राच्या मार्गाने श्रीकृष्णांचा रथ त्या घोर अंधकाराला भेदून पुढे गेला. त्यापुढे अर्जुनाला सर्वव्यापी अनंत विस्ताराची ब्रह्मज्योती दिसली. तिचं तेज इतकं प्रखर होतं की अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्या दोन्ही डोळे त्यांनी मिटले. म्हणजे अंधारातून ज्योती आणि ज्योतीतून अनंत त्याला दिसले. अंधार दिसला आधी आणि सगळं सोबत भगवंताचं चाललंय. आणि तमस म्हणजे अंधार आणि अंधारातून ज्योती आणि ज्योतीनंतर अनंताचं दर्शन. म्हणजे साधकाचा, आपण जर साधक असू म्हणजे समर्थांनी दाखवलेली ही उभी आहे असं समजू दृष्टांत, की म्हणजे साधकाचा जर अंतःकरणातला प्रवास प्रथम अज्ञानाचाच असतो ना,
काय कळतंय त्यातलं? कुठे बघतोय त्याच्याकडे आपण? अज्ञान आहे, समजत नाही. मग नाही समजत ना, मग नाही समजत असतानाचा हा जो प्रवास आहे तो अंधकार भेदला जातो सद्गुरु कृपेनी. त्यानंतर चैतन्याची ज्योती उजळते. काय बघावं, काय चिंतन करावं, तर हे करावं. चैतन्याची ज्योती प्रगटते. परंतु भागवत काय सांगतं या ठिकाणी, ही ज्योती ही अंतिम दृश्य नाही. स्वतःला वाटलं खूप आनंद होतोय, ते सुद्धा अंतिम दृश्य नाही. तिच्या पलीकडे अजून परमपुरुषाचं दर्शन आहे. त्याच्या पलीकडे जाऊन परमपुरुषाचं दर्शन आहे असं जेव्हा म्हणतात, म्हणजे फक्त स्वतःचं दर्शन झालं, मला आनंद मिळाला, तिथे थांबला साधक, चालणार नाही. श्रीकृष्ण सोबत घेऊन त्याला परमज्योतीपर्यंत आणि परमज्योतीतून, त्या नदीतून, त्या नागस्पर्शातून आणि त्यामध्ये असलेले अनंताचं दर्शन घडवतात. तोपर्यंत परमपुरुषाचं दर्शन हे अंतिम दर्शन आहे, ज्याच्यासोबत कृष्ण चालले आहेत. हे भागवत आहे. म्हणून अनंत म्हणजे केवळ अमर्याद प्रकाश नाही, तर त्या अनंत चैतन्य व्यक्त स्वरूप पुढे प्रकटतं. म्हणून दिव्य जलराशीचा हा जो श्लोक आहे तो आता म्हणत नाही. आणि त्यानंतर अनंत शेषाचं दर्शन होतं. आणि नंतर मग अनंत काय म्हणतो? मग अनंत ह्या श्लोकाशी संबंधित असं आहे की अनंत म्हणतो, देह बदलतो, मन बदलतं. मुख्य म्हणजे त्यांनी सांगितलं, देह बदलतो, मन बदलतं, विचार बदलतात, लोक बदलतात, युग बदलतं, कल्प बदलतात, पण बदलत नाही तो परमपुरुष. तो पण ज्याच्या आधारावर हे सर्व आहे, हे सगळं अर्जुनाने कृष्णाच्या सोबत अनंताला बघितलं. ते चैतन्य तत्व बघितलं. कशाला मृत्यूची भीती वाटणार आहे? मग त्याला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. जे बदलतं ते मी आहे का? मग त्याने तिथे प्रश्न विचारला. जे बदलतंय, आता सगळं बदलत चाललं होतं आतापर्यंत, जे महाभारत म्हणा, युद्ध म्हणा, आणखी आपलं जीवन म्हणा, ते मी आहे का? जे न बदलता, जे नाही बदलत त्याला बघतोय तो मी आहे? हा प्रश्न अर्जुनाला पडला असेल की नाही? तो म्हणतो, बदलतंय. महाभारताचा जो दोष आहे, म्हणजे महाभारतामध्ये असं झालं, तसं झालं, हा दोष आहे, तो दोष आहे, ह्याला मारतो, हे माझे, ते माझे, हे माझं, ते माझं, हे सगळं खरं आहे का? हे सगळं बघत असताना आता जे मी समोर बघतोय ते खरं आहे. आणि कुणाच्या सोबत जातोय? ते सगळं कृष्णाच्या सोबत जातोय. मग हे सगळं करण्याच्या मागे अदृश्य विश्व, मग आधी काय असतं? समोर दृश्य विश्व असतं. समर्थ तेच सांगतात आहे, आधी दृश्य विश्व जे आहे आपण आता भोगतोय ते, नंतर अंधकार असतो की जे काहीच समजत नाही, अज्ञान आहे. त्यानंतर अज्ञानानंतर ब्रह्मज्योती आहे. ब्रह्मज्योतीनंतर दिव्य धाम आहे. आणि दिव्य धामामध्ये अनंत शेषावरती अनंत महाविष्णू पहुडलेले आहे. इथपर्यंत पुढे जीव जाऊ शकतो, ह्याचं चिंतन करा म्हणतात. बरोबर ती ओवी आणि भागवताचा श्लोक येणं ही समर्थांची इच्छा, म्हणून आपण त्यावरती चिंतन केलं. अन्यथा हा भागवताचा भाग आहे आणि समर्थांचा इकडे अद्वैतही सापडला शंकराचार्यांचा. आणि चिंतन स्वतःचं जेव्हा छोट्या दृष्टांतांनी होतं, तर मोठे सुद्धा दृष्टांत बढतात. मग ते म्हणतात, शेवटचा एक श्लोक, की कृष्ण स्वतः कुणाला नमस्कार करतात? मग कृष्णांनी नमस्कार केला म्हणजे कोणाला नमस्कार केला? तर त्यांच्या मोठ्या स्वरूपाला स्वतःच्या, त्यांनी अच्युत श्रीकृष्णांनी अनंताला नमस्कार केला. हा जो अच्युत म्हणतो तो अच्युत अनंताला नमस्कार केला. बरं, हे सगळं करण्याचं कारण काय? हे सगळं घडलं कशाने? निमित्त केलं ब्राह्मणाला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखादी जेव्हा घटना घडते, ती घटना घडत असताना त्याच्यामागे खूप मोठी, जशी गंगेच्या घटनेच्या वेळेस आपण बघितलं, भीष्मांचा जेव्हा जन्म झाला, गंगा का सोडत होती पाण्यामध्ये मुलांना, तसंच हे 12 मुलं मेली. अगं, हे नसतं घडलं, अर्जुनाला कसं वाटलं असतं की याला मदत करावी, आणि मदत करावी वाटली असती आणि तो करू शकणार नाही, हेही मला शिकवायचंच होतं ना त्याला, की तू बाबा रे एकटा काही करू शकत नाही, तुला कृष्णांचा आधार घ्यावा लागणार आहे, हे सुद्धा तुला शिकवायचं होतं. बरं, हे करण्याचं आणखी कारण काय? की कृष्णाने अर्जुनाला असं वाटणं, कृष्णाने त्याला तसं म्हणणं की आता इथे नको थांबू, ती मुलं कुठे आहेत ते बघायला जाऊ आपण. आणि ही सगळी लीला म्हणे ना कृष्णाची ना अर्जुनाची. आता इथे आपण प्रत्यक्ष असतो तर थांबलो असतो आणि विचारलं असतं कुणाची लीला, तर ती लीला अनंत शेषाची. जो तिथे बसलाय, ज्याला बघायला हे गेले, त्याची ही लीला. कारण तो काय म्हणाला, किती दिवस झाले कृष्णा तू तिकडे जन्म घेऊन, मला तू भेटलाच नाही, मला तुम्हाला बघायचं होतं आणि म्हणून नरनारायण रूपामध्ये मी तुमचं दर्शन घेतो, असं म्हणून त्यांनी केलेली लीला कुठपर्यंत चिंतन जाऊ शकतं सखोल.
त्यांनी लीला केली कृष्ण आणि अर्जुनांनी माझ्यासमोर यावं. आणि कृष्ण आणि अर्जुन कसे येतील? त्यांना कुठेतरी, जसं आपण म्हणतो की सरळ हाताने जर तूप नाही निघालं तर आपण तेडी उंगलीचं निकालना म्हणतात, तसं त्यांनी या माणसांना मारलं म्हणजे त्याची मुलं होती ती तशी केली. आणि त्या मुलांच्या शोधासाठी अतिशय चांगल्या दृष्टीने, बरं, कोणत्याही प्रकारची मला ॲडमिट कर, या सगळ्या गोष्टीमध्ये सदहेतू असताना त्यांचा त्या सदहेतूनी केलेली जी कृती आहे ती भगवंताला अपेक्षित आहे. आणि भगवंत वाट बघतायत म्हणजे या ठिकाणी भक्त आणि भगवंत एकमेकांची कसे सोबत वाट बघत असतात हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे मी ब्राह्मणाचे पुत्र का आणले, मी का उचलले, मारले नाही म्हणाले ते. आता ते म्हणाले मी ब्राह्मणाचे पुत्र. याच्यातून स्वतःचं चिंतन करू शकतो. आपण याच्यावर भागवतावर चिंतन करणार नाही आहे, पण एक बुद्धीला एक काहीतरी दृष्टांत तर मिळेल. मी ब्राह्मणाचं पुत्र आणले कारण तुम्ही दोघं माझे अंश आणि विस्तार रूप होऊन किती दिवस झाले पृथ्वी तलावर आले आणि इतके दिवसाचं धर्माचं रक्षण करताय आणि अवतीर्ण झाला आहे. धर्म तर तुम्हाला स्थापित करायचा आहे. धर्म म्हणजे काय ते सांगायचं आहे. माझं अस्तित्व तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाने काही करू शकत नाही. कृष्णांना सुद्धा नमस्कार करायला लावला आहे अनंतानी. 16 कलांनी घेतलेला जो अंशावतारच म्हणतो म्हणे मी, कारण मूळ परब्रह्म आणखी वेगळं आहे. कृष्णच जिथे समजत नाही त्या कृष्ण ज्याला नमस्कार करतो तो अवतार, अनंताचा अवतार, त्याच्यासमोर हे दोघं जण नतमस्तक होतात आणि तो अवतार म्हणतो की नरनारायण रूप मला बघायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन करत असताना आनंदी आनंद नाही का? मग या धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झाला. पृथ्वीचा भार वाढवणाऱ्या असुरांचा संहार करून पुन्हा माझ्याजवळ या तुम्ही म्हणेन. सगळं करा, काम आटपा. आणि अर्जुनाला कुठे जायचं आहे मग आता? अर्जुनाला अनंताकडे जायचं आहे. हे त्याला दाखवून दिलं आधीच. हे त्याचं पुण्य आहे. हे त्याचं पुण्य आहे. मग या सगळ्या गोष्टी जर कळत असतील, अर्जुनाला भगवंतानी निमित्त केलं हे त्याचं पुण्य आहे, आपण तर मानतो. पण ते त्याचं पुण्य हे जर मला आज कळत असेल तर हे सोलीव सुख काय आहे त्याचं निदान चिंतन तर मी करू शकते. आणि त्या चिंतनासाठी समर्थांनी दिलेला हा न ऐकलेला दृष्टांत ऐकल्यानंतर असं वाटलं ही समर्थांची लीला आहे. समजत नाही का? समजावून सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. आणि याचा शेवट असा आहे, फार मोठे श्लोक न घेता सांगितलं, कारण आपल्याला भागवताचं चिंतन नाही करायचं आहे. अंधकाराच्या पलीकडे ज्योती आहे. आता दिसलं आपल्याला की अंधकाराच्या पलीकडे आपल्याला वाटतं आहे अज्ञान आहे. या ठिकाणी मी माझं करण्यापेक्षा त्याच्या पलीकडे काय आहे? तुझं स्वतःचं अस्तित्व आहे. तुझी वाट बघणारे अनंत तिथे बसलेले आहेत असं सांगणारा अंधकाराच्या पलीकडे ज्योती आहे. ज्योतीच्या पलीकडे अनंत आहेत. अनंताच्या पलीकडे काही नाही आहे. इथे थांबायला सुद्धा सांगितलं. जे आतापर्यंत आपण नुसताच कल्पनेचा विलास करतो तसं नाही, तर अनंत जर भेटले ज्योतीच्या पलीकडे. किती कष्टाने प्रवास केला आहे. अंधारात दिसत नव्हतं. कृष्णांनी सुदर्शन चक्राचा प्रकाश दिला आहे आणि त्या सुदर्शन चक्राच्या प्रकाशामध्ये जेव्हा ते पुढे जातात तेव्हा त्यांना अनंत दिसतो. अनंताचं दर्शन घडतं आणि अनंताच्या पलीकडे काही नाही हे सुद्धा कळतं. म्हणजे सगळ्यात अल्टिमेट सोर्स कळला ना आज. जे सोलीव सुख समर्थ सांगायचा प्रयत्न करतायत तो अल्टिमेट सोर्स आहे तो. कारण आता हा अनंताच्या पलीकडे काही नाही, कारण तेथे जाणारा आणि ज्याचं दर्शन होतं त्या दोन्हींचं अंतिम सत्य एक आहे. जय जय रघुवीर समर्थ. अद्वैत सापडलं. म्हणजे इकडे शंकराचार्यांनी सांगायचा प्रयत्न केला, भागवतामध्ये भक्तिरूपाने बघायचा प्रयत्न केला की अर्जुनासारखं जर होता येत असेल तर अर्जुन कुठपर्यंत जाऊ शकतो. आम्हीही अर्जुन होऊ शकतो. प्रत्येक जीव अर्जुन होऊ शकतो. तो भिकारी असे ना, परिस्थिती कशी असे ना, काहीही कोणत्याही परिस्थिती का असे ना, अर्जुनासारखं भाग्य प्रत्येक जीवाला देणार आहे भगवंत. ह्याचं चिंतन करा. आता येऊ समर्थांकडे. जय जय रघुवीर हा आहे. मी तिथे सुद्धा लिहून ठेवलं. योगायोग आहे अनंत शास्त्रीमुळे यांचं जे भागवत आहे ते ऐकत असताना हा जो दृष्टांत कळला ते सुद्धा आपल्याला याच्याशी जोडून, आणि आपल्याला खरं सुख काय आहे, शंकराचार्यांच्या दृष्टीने ज्ञान आणि भागवतातून भक्ती आणि यातून समर्थांची कृपा, या सगळ्या गोष्टीतून आपण कशाचं चिंतन करायचं आहे. पुन्हा 25वी ओळी, ते ध्यानी धरिता नये चिंतनी चिंतावे ते काय. आता जर सांगितलं याचं चिंतन करा आणि ह्याच्यावर जर माझा विश्वास बसला तर हे चिंतन मला कुठपर्यंत नेऊ शकतं? जो माझी वाट बघतोय. मुख्य गोष्ट म्हणजे जो माझी वाट बघतोय त्याच्याकडे आणि अंतिम सत्यपर्यंत आपण जाऊ शकतो. असं हे घबाड, म्हणून समर्थ आपल्याला घबाड म्हणतात. हा मनुष्य जन्म हा आपल्याला मिळालेला अतिशय मोठी लॉटरी आहे.
ही लॉटरी इतकी वर जाऊ शकते, इतकी वर जाऊ शकते की त्याच्यापुढे सगळं संपलेलं आहे आणि तो आपली वाट बघतो. जिथे सगळं संपलं आहे तो आपली वाट बघतोय. तो म्हणतो, अरे नरनारायण रूपामध्ये मी तुमची वाट पाहायला तयार आहे. याचं कारण पुन्हा, एकटा नर जाऊ शकतो का? एकटा नर तिथपर्यंत जाऊ शकतो का? नाही. त्यामुळे सद्गुरूंच्या सोबत जो काही तिथे जातील ते नरनारायण रूपामध्ये भगवंत त्याची वाट बघतात. हे जे अंतिम टोक आपल्याला कळलं, ही समर्थांची कृपा समजून याच्यावरती जबरदस्त चिंतन मनन निजध्यासन होऊ शकतं. ते ध्यानी धरिता नये चिंतनी चिंतावे ते काय मनामध्ये न समाये परब्रह्म ते. आणि असं हे जे परब्रह्म आहे ते मनामध्ये कसं समाविष्ट होईल? त्या मनाला थोडं बाजूला केलं एक भाग, आणि दुसरा भाग मी स्वतःचं चिंतन म्हणून म्हटलं की मनाला बाजूला करण्यापेक्षा मनाला जर हे दाखवलं की अरे दिव्य शक्ती सुदर्शन चक्र घेऊन भगवंत सोबत जात आहेत, लीला राणीच्या सोबत जशी स्वतः प्रत्यक्ष सरस्वती गेली तसं भगवंत कोणाच्याही सोबत जातात. सद्गुरू स्वतः सोबत जर पुढे असतील तर ते चिंतन करत असताना त्या ठिकाणी असं चिंतन मनाच्या सोबत केलं तरी चालणार आहे. आपलं मन जर ऐकत असेल की हे म्हणजे हे कर, तर मन काय वाईट आहे? मग मनाला टाकून देणं आणि मनाला धुतकारण्यापेक्षा मनाला हे दाखवलं, अरे कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम कल्याणानां निदानं कलिमलमतनं पावनं पावनानां अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. हे सगळेजण जर तिथे असतील आणि ते सगळे जर आपली वाट बघत असतील तर असं चिंतन करणारं मनाच्या सोबतही गेलं तरी काय हरकत आहे? जय जय रघुवीर समर्थ. कोणत्याही पद्धतीने, द्वैत असो अद्वैत असो मन नसो, मनस्थिती असो न, या सगळ्या गोष्टी पुढचं सुंदर म्हणजे ते सोलीव सुख आपण एकदा कधीतरी वाचलं त्याचा हा परिणाम आहे. आणि त्या सोलीव सुखासारखं ते सुख जे आहे ते अनंताचं रूप, प्रत्यक्ष श्रीकृष्ण ज्यांना नमस्कार करतात ते रूप बघणारे आणि त्याच्यानंतर काहीही नसणारे, अंधकाराच्या पलीकडे ज्योती, ज्योतीच्या पलीकडे अनंत, अनंताच्या पलीकडे काही नाही आणि तेथे जाणारा आणि त्याचं जे दर्शन होतं तो दोन्हींचं अंतिम सत्य एक आहे. हा अद्वैताचा सिद्धांत म्हणून नाही पकडायचा की तो आणि मी एक आहे, असं चिंतन फक्त. प्रत्यक्षात होत काहीच नाही बरं. मानसिकरित्या याच्या पलीकडे काय काय कसं कसं जायचं आहे हे अर्जुनाच्या सोबत जायला काय हरकत आहे. नंतर आता ही 25व्या ओवीवरती हे चिंतन संपलं. त्यास उपमे द्यावे जळ. त्याला जर जळाची उपमा दिली, आता एवढं सगळं चिंतन झाल्यावर कशाची उपमा दिली तरी कमीच आहे. त्यासी उपमे द्यावे जळ तरी ते निर्मळ निश्चळ. विश्व बुडाले सगळे तरी ते कोरडेचे असे. आता त्याला म्हणे उपमा द्यावी जळाची. आता जळ जे बघतोय आपण ते, त्या जळाची उपमा दिली तर त्या जळापेक्षा ते निर्मळ निश्चळ क्षीरसागरामध्ये विष्णू पौडले आहेत म्हणतात. आता ते क्षीरसागरामध्ये जे काही साधन जळ असणार आहे, हे सर्वसाधारण गंगेकडे बघितलं आपण, गोमुखापर्यंत गेलो, तिथलं जळ जर आपल्याला हातात घेता येत नाही, त्यामध्ये स्नान करणं डुबकी करणं आपल्याला शक्य नाही. हे जर साधं साधं नाहीच म्हणतायत गंगेला, साधं कसं म्हणता येईल? पण ह्या माईक गोष्टींमध्ये सुद्धा जर हा फरक आहे तर तिथलं ते जळ कसं असेल? ते निर्मळ निश्चळ. त्याच्याबद्दल काय उपमा देऊ मी? जळाची उपमा देऊ? हे जळ तर इतकं निर्मळ मला सहन होत नाही, पाहता येत नाही, तर ते जळाबद्दल काय बोलू? जे जळाची निर्मळ द्यावी कमी आहे. त्यास उपमे द्यावे जळ तरी ते निर्मळ निश्चळ. ते निर्मळ आहे आणि निश्चळ आहे. विश्व बुडाले सगळं, त्या जळामध्ये सगळं विश्व बुडतं त्या जळामध्ये आणि तरी ते कोरडं आहे. आता काहीतरी आपण म्हणतो ना परापूजा, जेव्हा आपण म्हटलं शंकराचार्यांनी जी केली आहे परापूजा भगवंताची, त्या परापूजेमध्ये हेच वर्णन आहे की मी एखाद्याला जर कपडा द्यायचा प्रयत्न, कपड्याचंच बोलतो आपण कारण माळ वगैरे आपण अशा गोष्टींचा विचार या ठिकाणी करू शकत नाही, कपडा त्याला द्यायचा भगवंताचा, तर लहान मुलाला जेव्हा कपडा करतो तर त्या मुलापेक्षा मोठा पाहिजे ना कपडा. त्या बाळाला कपडा घालायचा असेल तर बाळाच्या पेक्षा लहान कसं चालेल? आणि भगवंतापेक्षा मोठा कपडा कुठून आणू म्हणे मी? भगवंताला जर मला कपडा द्यायचा असेल, जर मला त्याला वस्त्राचं दान करायचं असेल तर भगवंतापेक्षा मोठा कपाट लागेल ना. मग ते मी कुठून आणू? मग ते कुठून आणू म्हटल्यावर म्हणजे भगवंताला मी वस्त्रदान काय करू? असं हे भगवंताचं रूप आहे की जे सगळी जलप्रलय होतो म्हणतात, त्याच्यामध्ये सगळी पृथ्वी
सगळं विश्व बुडा, पृथ्वीच कशाला, विश्व अनंत कोटी ब्रह्मांड बुडाले आणि तरी ते कोरडं आहे. पुन्हा उत्पत्ती स्थिती सुरू आहे. पुन्हा ते उत्पत्ती करू शकतं. ते स्वतः कोरडं आहे, अलिप्त आहे, निश्चळ आहे, निर्मळ आहे, अलिप्त आहे. आणि तसाच आपला आत्मासुद्धा अनिश्चय. आपला आत्मासुद्धा अनेक जन्मांपासून आपल्याजवळ असून सुद्धा आपल्या बिलकुल देहाशी चिकटलेला नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर भगवंताचं स्वरूप आपल्याजवळ कणानी का असेना असलं तर जाणवलं पाहिजे. अशी समर्थांची कृपा व्हावी. ते ध्यानी धरता नाही त्याचे उपमा द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेचे असे. आणि तरी जर विचार केला या सगळ्याला बुडवणारा तो ओला आहे का? नाही. ह्याला बुडवणारा तो ओला आहे, ओलं करणाऱ्याला तो कोरडा आहे, आणि कोरडा असणाऱ्याला तो ओला आहे. अरे काय त्याला उपमा देणार आम्ही? म्हणजे चिंतन करत असताना त्याचं चिंतन असं करावं की त्याच्यासाठी काय करू मी, जे तो इतका मोठा आहे आणि त्याच्यातला एक अंश माझ्यामध्ये आला आहे, त्याचं सुद्धा चिंतन मला करता येणार नाही कधी जाऊन, पुढे जाऊन माझ्या आत्म्याचं. तर भगवंताचा विचार तर करणं फारच दूर आहे. चिंतनाला वरच्या स्तरावर घेऊन जायचं आहे. नभे प्रकाशासारखे, नुसतं म्हटलं प्रकाशासारखे, अथवा नभे काळोखे, पूर्ण काळोखही नाही आणि पूर्ण आकाशही, पूर्ण प्रकाशही नाही. आता ते कासियासारखे सांगावे ते. परापूजेमध्ये तेच म्हटलं, विरोधाभासामध्ये जीवन जगतो. विरोधाभासामध्ये सुख आहे, विरोधाभासामध्ये दुःख आहे. सुख आणि दुःखाचा एकत्रकरण आपलं जीवन आहे. मग पांढरं आणि काळं मिळून वेगळे दोन भाग आहेत. पण याला काळं म्हणू का पांढरं म्हणू, याला ओलं म्हणू का कोरडं म्हणू, याला रित म्हणू का भरलेलं म्हणू. दुर्वासा आणि कृष्णाची घेतलेलीच आहे ना, लोकांनी म्हटलंच आहे ना त्याला की तू ब्रह्मचारी म्हणतो इतक्या स्त्रिया तुझ्या असून सुद्धा, आणि दुर्वासांना म्हणतो की तू काहीच खाल्लं नाही. जे इतकं अन्न आमच्या समोर दिलं तुम्हाला, 108 सवाष्णींनी तुला अन्न घातलं, खाऊ घातलं, आणि तरी सुद्धा तू उपाशी आहे. आणि हा याला सुद्धा इतके 108 आणि इतक्या बायका असून सुद्धा हा ब्रह्मचारी आहे. कसं बोलावं त्याच्याबद्दल, काय बोलावं, काय त्याच्यावरती चर्चा करावी. त्यापेक्षा चर्चा थांबवून त्याचं चिंतन करायला सुरुवात करा म्हणतात. चर्चा करण्यापेक्षा, चर्चा करण्यासाठी तो काय माईक आहे का? या जगामध्ये जे काही दिसतंय त्या वस्तूंमधला तो भगवंत आहे का की त्याची आपण चर्चा करू शकू? जेव्हा म्हटलं तर 80वा वाढदिवस झाला होता भगवंताचा, मूर्तीचा, त्यांनी सांगितले मूर्तीचा वाढदिवस मी करते. म्हणतात ते म्हणाल्या होत्या मूर्तीचा वाढदिवस करते. या अनंताचा काय वाढदिवस मी करणार? कोणत्या जन्मी, कसा जन्मलाय, कोण जन्मला, किती वेळा, काय म्हणू त्याच्याबद्दल. पण आता आपण काहीतरी सोपस्कार म्हणून त्याचा आपण वाढदिवस करतो आणि त्या वाढदिवसातून आपण भगवंतापर्यंत जाण्याचा, सगुणातून जाण्याचा प्रयत्न करतो. याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्याबद्दल काय चर्चा करू शकतो? डोळ्यातून आलेले पाणी, अश्रू त्याच्यासाठी भरपूर आहे. असे तर कितीतरी उदाहरणं त्यांनी या ठिकाणी थांबते. एकच ओवी झाली, आज थांबते. त्यास उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेचे असे श्रीराम. नभे प्रकाशासारखे अथवा नभे काळोखे, आता ते कासयासारखे सांगावे ते श्रीराम. ऐसे ब्रह्म निरंजन कदा नव्हे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी श्रीराम. असं जे परब्रह्म आहे, असं जे निरंजन आहे, असं ते दृश्यमान नाही आहे. आणि तसं म्हटलं तर दृश्यमानच आहे. पुन्हा विचार तोच, दृश्यमान नाही आणि दृश्यमान आहे. जे दिसतंय ते सगळं तोच आहे आणि दिसत नाही तो लपलाय. म्हणजे काय बोलावं त्याच्याबद्दल प्रश्नच पडतो. अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, तेणे मनाची माथा संदेह वाटे श्रीराम. संदेह वाजे श्रीराम. लटिकेची काय पाहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेता जीवे सत्यस्वरूपाचा श्रीराम. अभावाची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्र कसे मिथ्य, आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे श्रीराम. काय समर्थांची वाणी आहे. जे आपण चिंतन करतोय त्या चिंतनाला आधार देण्याचं काम. असा आधार जर दिला, कदाचित आपण त्यामध्ये रमून जाऊ. विचार न करता त्यामध्ये रमण्याचं काम होऊ शकतं. अर्जुन होऊ शकतो. अर्जुनाच्या सोबत श्रीकृष्ण स्वतः जात आहेत. तशा प्रकारची जी कथा प्रत्येक जीव अनुभवू शकतो. एवढा जरी आधार आपण आज काढला तरी आपल्यावरती समर्थांची कृपा झाली असं समजावं. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. ही सेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम.
स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाल्या, सहज चनुर्वाच्य झाले बोलता नये. श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेसी बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम, भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तपाचा भूताचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदिभाव्यं. हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपम्. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगमोहायतयस्तं. वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं, मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्या गम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतसहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. बृन्दारण्ये वन्दितबृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दम्. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादि. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम्. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या. रामं श्यामं कामितकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानां, अर्जनं सुखसम्पदां. तर्जनं यमदूतानां, राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन. पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.